हॅलो फ्रेंड्स, फ्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. डेली करंट ऑनलाईन टेस्टमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला 5वा पार्ट या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये 10 क्वालिटी क्वेश्चन्स पाहणार आहोत. समूह साधन केंद्र समन्वयक परीक्षेसंबंधित ही टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि त्याचे मोठे मोठे लेक्चर्स असतील किंवा टॉपिक वाईज काही लेक्चर्स असतील ते सुद्धा आपले अपलोड होणार आहेत. परंतु या ठिकाणी ही टेस्ट सिरीज प्रश्नमालिका याचा 5वा पार्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर ज्यांना कोणाही याच्या PDF हव्या असतील किंवा लेक्चर वाईज PDF हव्या असतील तर चॅनलची मेंबरशिप जॉईन करायची आहे. अन्यथा आपण टेस्ट सिरीज या ठिकाणी सर्वांसाठीही मोफत असणार आहे. फक्त या ठिकाणी आपण चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, कारण बरेच जण असे आहेत की ते फक्त एखाद्या लिंकवरती व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाहीत. एवढ्या तळमळीने आमची टीम या ठिकाणी क्वेश्चन्स तुमच्यासमोर घेऊन येते, वेळात वेळ काढून ती टाकते. त्या प्रित्यर्थ आपण सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही. बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला डेली लेक्चर्स या ठिकाणी आपल्या इनबॉक्समध्ये पाहायला मिळतील. तर आपल्या विषयाकडे आपण जाऊया, प्रश्न त्यामध्ये घेऊया. पहिला प्रश्न त्यामध्ये आहे, समवर्ती सूची ही कोणत्या देशाच्या घटनास्त्रोतावरून आपण घेतलेली आहे? यामध्ये आयर्लंड, इंग्लंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया असे ऑप्शन्स आहेत. ऑस्ट्रेलिया हे आपलं उत्तर आहे. व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य देखील ऑस्ट्रेलियाकडूनच आपण घेतलेलं आहे. फक्त यामध्ये अमेरिका हे जे आहे ना, हे आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले जे आहेत, या मूलभूत अधिकार आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत. कारण शिक्षणाचा जो 21वा अधिकार आहे, हा आपला शिक्षणाचा अधिकार जो म्हणतो आपण, हा सुद्धा एक आपला मूलभूत अधिकार म्हणूनच आहे. मूलभूत कर्तव्य ही आपण रशियाकडून घेतलेली आहेत. त्यामुळं हक्क आणि कर्तव्य ही अमेरिका आणि रशियाकडून घेतलेली आहेत. तर समवर्ती सूची किंवा केंद्र सूची किंवा जे काय आहेत ना, तर त्यामध्ये समवर्ती सूची म्हटलं की हे जे आहे हे ऑस्ट्रेलिया या देशाकडून आपण स्वीकारलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 या नियमाची अंमलबजावणी केव्हापासून सुरू झाली? आता जसा RTA ॲक्ट 2009 आहे तो लागू झाला 1 एप्रिल 2010 पासून, तसं प्रत्येक राज्यांना त्यांच्या त्या पॉलिसीनुसार किंवा त्यांच्या नियोजनानुसार त्यांनी तो राबवण्याची जी नियमावली आहे तशीच नियमावली आपल्या महाराष्ट्र राज्याने 2011 साली काढली. हा जो शिक्षणाचा अधिनियम होता हा 2011 आहे, परंतु तो अंमलबजावणीसाठी केव्हा सुरू झाला तर तो 11 ऑक्टोबर 2011 रोजी झालेला आहे. 8 भाग यामध्ये आहेत आणि 25 नियम यामध्ये आहेत. बालकाला मोफत व सक्तीचं शिक्षण देण्याचा अधिकार, मिळवून देण्याचा अधिकार या अधिनियमामध्ये जर आपण विचारात घेतला तर तो कलम 3 नुसार आहे. पुढचा प्रश्न पहा. राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला तर मदतीचा निकष म्हणून किती रुपये निधी मिळतो? या ठिकाणी 1.5 लाख रुपये मिळतात. अपघातामुळे कायमचं जर अपंगत्व आलेलं असेल तर 1 लाख रुपये मिळतात. पोहताना किंवा सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू जर झालेला असेल तर 1.5 लाख रुपये मिळतात. तसेच कोणत्याही कारणाने तो जर जखमी जर झालेला असेल तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये त्या ठिकाणी मिळतात. आता प्रश्न तुम्हाला पडला असेल की मग ही योजना केव्हापासून सुरू झाली? ओके, तर ही 30 ऑगस्ट 2003 पासून ही योजना सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा. अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत बस प्रवास योजना केव्हापासून महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आहे? आता मुलींना मोफत बस प्रवास योजना आहे, ही योजना कोणती आहे असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी असू शकतो. तर हा प्रश्न आहे अहिल्याबाई होळकर मोफत बस पास योजना. हे कोणासाठी आहे तर हे 5वी ते 10वीच्या मुलींसाठी आहे, विद्यार्थिनींकरिता आहे. माध्यमिक शिक्षणाकरिता मुलींना 1996 ते 97 पासून अहिल्याबाई होळकर मोफत बस प्रवास योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार नव्याने तयार करण्यात आलेले स्तर खालीलपैकी आहेत ते ओळखायचे आहेत. प्रश्न खूप सोपा आहे. यामध्ये 5+3+3+4 असा त्या ठिकाणी शैक्षणिक संरचना करण्यात आलेली आहे. बालवाटिका 1, 2, पहिली, दुसरी आणि तिसरी या ठिकाणी असे 5 त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी पर्यंत हे त्या ठिकाणी 3 करण्यात आलेले आहेत. म्हणजे पहिली आणि दुसरी, बालवाटिका 1, बालवाटिका 2, बालवाटिका 3, पहिली आणि दुसरी असे हे 5 आहेत. तिसरी, 4थी, 5वी हे 3 आहेत. 6वी, 7वी, 8वी पुन्हा हे 3 आहेत. आणि शेवटचे जे 4 राहिलेले आहेत हे 9वी, 10वी आणि 11वी, 12वी असे कंबाईन करून आलेली
शैक्षणिक संरचनेची स्तर त्यामध्ये आहेत. पुढे संगणक स्मृतीच्या एककातील सर्वात लहान युनिट कोणते आहे? आपण आता कंबाईन सगळे प्रश्न पाहतोय, त्यामुळे आपल्याला सर्व पेपर 2 मधील घटकांवरचे प्रश्न हे पाहायचे आहेत. प्रत्येक टॉपिकवरती संबंधित प्रश्न आपण काढलेले आहेत, ते सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. फक्त ही डेली प्रश्नमालिका सिरीज जी आहे ही आपली अशीच कंटिन्यू राहणार आहे आणि आपले 3 दिवसाआड मोठे लेक्चर्स या ठिकाणी विथ नोट्स हे आपल्याला त्या ठिकाणी होणार सुद्धा आहेत. संगणक स्मृतीच्या एककातील सर्वात लहान युनिट कोणते? तर ते युनिट आहे बीट. ओके, तर आता याचं थोडक्यात विस्तारात बघूया. पेपर सेकंडमध्ये सुद्धा आपल्याला हा महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. जसं की 1 किलोबाईट म्हणजे किती? तर 1024 बाईटचा 1 किलोबाईट होत असतो. 1 किलो म्हणलं की 1000, फक्त हे बाईटच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी 1000वरती 24 वाढवा म्हणजे 1024 बाईटचा 1 किलोबाईट होतो. आता किलोबाईटवरून चढता क्रम थोडक्यात लक्षात घेऊ आपण. 1224 किलोबाईट म्हणलं की त्या ठिकाणी 1 मेगाबाईट येतो. ओके, आता बीटपेक्षा मोठा असतो बाईट. ओके, म्हणजे 8 बीट एकत्र येतात त्यावेळेस 1 बाईट तयार होतो आणि असे 1024 बाईट ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस 1 किलो बाईट तयार होतो. मग 1 मेगाबाईट म्हणजे किती? MB म्हणतो आपण त्याला. तर 1024 किलोबाईटची 1 MB असते. मग सर्वात जास्त जर बघितलं तर यामधील माप आहे 1 योटाबाईट. आता योटाबाईट म्हटलं की त्या ठिकाणी 1024 झिटाबाईट असतं. आता थोडक्यात या ठिकाणी मी खाली लिहितो, ते तुम्ही नीट लक्षात घ्या. आता बघा, मेगाच्या नंतर टेरा आहे, टेराच्या नंतर पेटा आहे, पेटाच्या नंतर एक्झा आहे, एक्झाच्या नंतर झिटा आहे आणि झिटाच्या नंतर योटा आहे. म्हणजे हे क्रम त्या ठिकाणी वाढत गेलेला आहे. जसं की आता 1024 टेराबाईट म्हणलं की ते 1 पेटाबाईट होतं. 1024 पेटाबाईट म्हटलं की ते 1 एक्झाबाईट होतं आणि 1024 एक्झाबाईट म्हणलं की 1 झिटाबाईट होतं आणि 1024 झिटाबाईट म्हणलं की ते त्या ठिकाणी 1024 योटाबाईट असं 1024 झेटाबाईट म्हटलं की 1 योटाबाईट होतं. तर सर्वात जास्त आणि सर्वात लहान संगणकाची स्मृती एककांमधील आपण हे युनिट त्या ठिकाणी थोडक्यात पाहिलेले आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया, कारण पेपर सेकंडमध्ये आपल्याला तांत्रिक प्रश्नसुद्धा काही विचारण्यात येणार आहेत. LAN म्हणजे काय असतं? तर त्यामध्ये अपेक्षित उत्तर तुमच्याकडून मला यायला हवं, ते तुम्ही काढा आणि मग टॅली करा. बघा, यामध्ये आहे लोकल एरिया नेटवर्क. लॅन म्हणजे काय असतं? तर लोकल एरिया नेटवर्क असतं. याच्यात संबंधित USB म्हणजे काय असतं? तर युनिव्हर्सल सिरियल बस असतं, जे की आपले USBचे पोर्ट तुमच्या अँड्रॉइड TV असेल, गुगल TV असेल, लॅपटॉप्स असतील, डेस्कटॉप्स असतील, त्यामध्ये हे युनिव्हर्सल सिरियल बस नावाचे कनेक्शन्स असतात. ठीक आहे. पुढे आता तुम्ही कमेंट करायचं आहे की आपण जे कॉम्प्युटर किंवा डेस्कटॉप तुमचं असतं त्याला आपण एक UPS लावतो. आता या UPSचा लॉंग फॉर्म काय आहे हे तुम्ही त्या ठिकाणी मला कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. बघूया आपण कोण उत्तर पाठवतं आहे ते, कारण यामध्ये एकतर्फी न होता आपल्याकडूनही उत्तर आले किंवा कॉमेंट आले तर त्या ठिकाणी बाकीही त्या ठिकाणी कॉम्पिटिटर्स जे आहेत हे तितक्याच उत्साहाने कमेंट करायला लागतील. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता संप्रेषणात अडथळा न ठरणारा घटक आहे? संप्रेषणामध्ये अडथळा ठरणारे घटक कुठले असतात? तर काही संप्रेषणामध्ये पूर्वग्रह धरला जातो, विश्वास त्याच्यावरती नसतो म्हणजे विश्वासाचा अभाव असतो, किंवा वेळेची कमतरता त्या ठिकाणी भासते. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर संप्रेषणात अडथळा न ठरणारा घटक आहे योग्य वेळ. मग योग्य वेळ साधली की विषयच संपला अशा पद्धतीनं. पण संप्रेषणामध्ये आता संप्रेषण हा टॉपिक मुळात काय आहे याचं मोठं लेक्चर आपण बनवलेलं आहे संप्रेषणावरती, त्याच्यावरती क्वेश्चन आन्सर बनवलेले आहेत. फक्त त्यासाठी मात्र तुम्हाला मेंबरशिप जॉईन करावी लागेल. ओके, तर तो घटक पूर्णपणे आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला सुद्धा आहे आणि नवीन भाग त्याचा लवकरच तुम्हाला येणार आहे. त्यामध्ये बरेच बारकावे यामधले तुम्हाला मी स्पष्ट करून सांगणार आहे. पुढचा प्रश्न बघा, स्कॉफ अंतर्गत एकूण किती मानके तयार केलेली आहेत? तर स्कॉफ अंतर्गत 128 मानकं तयार केलेली आहेत. A+A, B+B, C+C अशी त्या ठिकाणी वर्गवारी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये A+91 ते 100 मध्ये गुणांकन असेल तर A जे आहे हे 81 ते 90 दरम्यानच्यांना आहे. 71 ते 80 जर गुणांक असतील तर त्या ठिकाणी B+ असणार आहे. 61 ते 70 असेल तर त्यामध्ये B असणार आहे. C+ असेल तर 51 ते 60च्या दरम्यान असेल आणि C
ओनली सी असेल तर 50पेक्षा कमी आहे. म्हणजे अशा पद्धतीनं स्कॉपचं त्या ठिकाणी जे मूल्यांकन आहे हे श्रेणीनुसार आपण थोडक्यात बघितलेलं आहे. पुढे बुद्धिमापनाचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? आता बुद्धिमापनाचा जो जनक आहे त्याला अल्फ्रेड बिने म्हणतात. अल्फ्रेड बिनेने बुद्धिमापनाच्या 30 प्रश्नांची 1905 साली एक प्रश्नपत्रिका तयार केलेली होती आणि त्यानुसारच पुढे नंतर बुद्ध्यांक, मानसिक वय, शारीरिक वय, इंटेलिजन्स, त्याची वर्गवारी हे त्या ठिकाणी झालेलं आहे. पुढचा प्रश्न घ्या. क्ष किरणांचा शोध कोणी लावला? तर क्ष किरणांचा शोध म्हणजेच एक्सरेज कोणी शोधलेले आहेत? तर विल्यम रॉन्टगेन यांनी शोधलेले आहेत. पर्यायामध्ये तुमचे इतर जे शास्त्रज्ञ दिलेले आहेत त्यांचंही थोडक्यात ओव्हरलुक जर केलं तर आर्किमिडीज यांनी विशिष्ट गुरुत्वाचा शोध लावलेला आहे. डॉक्टर होमी भाभा यांनी कॉस्मिक किरणांचा शोध लावलेला आहे. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. बरोबर. तर पुढचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी आपण आता बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये माहिती जी दिलेली आहे त्यामधील क्वेश्चनचं आन्सर मात्र हे तुम्हाला द्यायचं आहे. संबंधित प्रश्नाची थोडक्यात माहिती मी देऊन आपण या ठिकाणी थांबणार आहोत, कारण एक 10 मिनिटाच्या वर आपला 1 मिनिट झालेला आहे. सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण राबविण्याबाबत केव्हापासून सुरुवात करण्यात आली? आता यावरती 2017, 19, 2020 आणि 2015 अशा पद्धतीचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शनमधील उत्तर तुम्ही सांगायचं आहे. आता या ठिकाणी एक GR काढलेला होता 6 जून रोजीचा आणि त्या 6 जूनच्या म्हणजे साल नाही सांगणार मी, कारण त्यात तुमचा आन्सर राहणार आहे. मग 6 जूनला एक GR काढला. त्या GRमध्ये संबंधित वर्ष म्हणजेच उत्तर असणार आहे पर्यायापैकी. त्यावेळेस 30 जिल्ह्यांमध्ये सलाम मुंबई फाउंडेशनतर्फे टोबॅको मुक्ती अभियान, तंबाखूमुक्त महाराष्ट्र तयार करण्याचं धोरण शाळेवरती राबविण्यात आलेलं आहे. आता यावरती सुद्धा क्वेश्चन बनतो, परंतु जो मी दिलेला आहे त्याचा आन्सर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला सुद्धा विसरू नका. आपण या ठिकाणी डेली सेशन्स जे घेत आहोत ते कसे वाटत आहेत ते सुद्धा सांगा. भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत ज्यांना मेंबरशिप जॉईन करायची आहे त्यांनी जॉईन करा. PDF व्हॉट्सअप लिंक आपल्या मेंबर्स ओनली पोस्टमध्ये कम्युनिटी टॅबमध्ये आपणास दिसणार आहे. नसेल दिसली तर त्या ठिकाणी prayag.institute@gmail.वर तुमचं नाव, तुम्ही जॉईन केलेला मोबाईल तुम्ही जॉईन केव्हा केलं ते नाव पूर्ण पाठवायचं आहे. गोल्ड, प्लॅटिनम किंवा आपण जे काही सिल्वर जे जॉईनिंग केलेलं आहे ते सुद्धा नोंदवायचं आहे, जेणेकरून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी तुमचा नंबर पर्सनली ॲड करू शकेल. ठीक आहे. आमची टीम त्यासाठी आहे. एव्हा तुम्हाला याने काही प्रॉब्लेम आला तर मेल करा. तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका. भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.